हैं इस वक्त हम बीड़ जिले में हैं और हमारे पीछे आप देख पा रहे हो गोदावरी नदी है। गोदावरी नदी के किनारे हम बैठे हैं और हमारे साथ महाराष्ट्र में आंदोलन से एक निकले ऐसे नेता हैं जिनकी अच्छी खासी पूरे प्रदेश में फॉलोइंग है और उनके पीछे आप भीड़ इस वक्त देख पा रहे हैं कैसे लगातार चलती है। विधानसभा चुनाव चल रहे हैं, लगातार उनके दौरे भी चल रहे हैं। जानने वाले देख के समझ गए होंगे हम बात कर रहे हैं मनोज जरांगे पाटिल की। कैसे सर आप? एकदम मजा। जैसे कि अभी हमने कल जब देखा आपका बयान, आपने कुछ दिनों पहले कहा था कि आप विधानसभा चुनाव में उतरेंगे, 25 सीटों पर लगभग आप अपने प्रत्याशी उतारेंगे या समर्थन देंगे लोगों को। फिर अचानक से ऐसा क्या हुआ कि अंतिम दिन आपने तय किया कि आप चुनावी मैदान में नहीं उतरेंगे? नाही आता मला तो विषय काढायचा, मराठीत बोलू ना, हिंदीत लय पचका होईल। आप मराठी बोलो, हमारे साथी संजय ने ये इसको ट्रांसलेट कर देंगे हमारे दर्शकों को। आम्ही एकत्र येण्याचं ठरवलं होतं। काय असतं, कोणाची तरी नजर लागली आमच्या संघर्षाला, आमच्या न्यायाला कोणाची नजर लागली आणि कोणाला नाही झालं तर हरकत नाही, आम्ही त्यात नवीन आहेत, ते पण सामाजिकच आहेत, पण सामाजिक आमचा इतके अनुभवी नव्हतो आम्ही आता 14-15 महिन्यापासूनच आम्ही या राजकारणाच्या पाटलावर, सामाजिक पाटलावर, त्यामुळे ते काय हरकत नाही, आम्ही लढायला सज्ज. पण आम्हाला लढा जेवण पूर्ण झाली, लढा महत्त्वाचा होता, कारण हे क्षणिक सुख आहे, म्हणजे तात्पुरतं सुख होतं हे राजकारण. आणि आरक्षण रिझर्वेशन म्हणजे हे आयुष्याचं आनंद आहे त्याच्यामध्ये. लढा बंद नाही पडला पाहिजे राजकारणाच्या नादात. समाजासाठी निर्णय मला घ्यावा लागतो. क्या बोल रहे हैं? उन्होंने कहा है कि हम सरकारी सोच रहे थे नजर लग गई हमारा जो मराठा आरक्षण का लड़ाई है इस लड़ाई को हम पीछे हट गए, अभी भी लड़ा जारी रहेगी। आप कह रहे हैं कि लड़ाई आपकी जारी रहेगी। अभी चुनाव में किसी की नज़र लग गई, आप कह रहे हैं इस वजह से आप मैदान में नहीं आ रहे हैं, मगर लोग कह रहे हैं कि आपने इस बात को एक्सेप्ट किया, खाली मराठाओं के भरोसे चुनाव जीता नहीं जा सकता, अन्य बिरादरियों को भी जोड़ना पड़ेगा। आपने दलित मुस्लिमों का समर्थन मांगा, प्रकाश आंबेडकर और अन्य मुस्लिम नेताओं से आपने समर्थन मांगा, समर्थन क्यों नहीं मिल पाया? आणि समर्थन मिळालं होतं, नाही असं नाही, परंतु आम्ही याच्यात नवीन होतो, आम्हाला जोडाजाडी करू ते काय म्हणतात नाही, ग्रामीण भागात आमच्या ते कोणातरी दृष्ट लागली नजरला असं खेळ होतं. आपण समाज महत्त्वाचा होता माझ्यासाठी. एका समाजावर निवडणुका जिंकणं शक्य नाही. तुम्ही म्हणलात हे खरं आहे की एका समाजावर जिंकणं शक्य नाही. आणि पुढं चालून दोन्ही समाज, आमच्या समाजामध्ये दुफळी निर्माण होऊ नये, समाज ह्यो आरक्षणासाठी लढ्यासाठी एकत्र आला आणि या राजकारणात समाजाचं वाटोळं व्हायला नको. कारण मी या समाजाला मानत नाही, कारण मी समाजाशिवाय कोणाला मानतच नाही. मग जर माझं समाज कुटुंब आहे, एक मुलगा म्हणून माझी जबाबदारी होती की आपण योग्य रस्त्यावरती समाजाला न्यायचं, समाजाला वेठीच नाही धरायचं, आपली मनमानी समाजावर नाही लादायची. समाज आपल्याकडून खूप अपेक्षा करतोय, तर आपण आरक्षण त्यांना विश्वास दिलं पाहिजे. राजकारणाचं काय कुठलं नाही, आणि आमचा काय देव धंदा नाही, राजकारण आमचा काय धंदा नाही, केलं तर केलं, नाही तर नाही, एवढं काय कुठलं नाही आमच्या त्याच्यावर. आणि हीच ताकद आहे, तुम्ही बघितली ना, आता हे सोपं नाही आहे, हे चांगल्या नेत्यांना जमत नाही. आम्ही सकाळी सहज बाहेर आले होतो, अचानक आले, काल सांगितलं उद्या येतोय, थांबले. अगोदर 8 दिवस नियोजित असलं ना, लोकच बाहेर जाणार, हे पाडायला लय सोपे झाले, एवढे दन पाडी देत पुरे ते. हम ये चाह रहे थे मगर समाज में बंटवारा ना हो, इसलिए हम पीछे हटे। और ये समाज जो है हमारे साथ है, और इन्हें जब निर्णय लेगा तो ये गिरा भी सकता है, सुन के ला भी सकता है। इनका तो आप कह रहे हैं कि समाज में बंटवारा ना हो, इसलिए आपने फैसला किया कि आप चुनावी मैदान में नहीं जाएंगे। आप जब से आपने फैसला लिया है उसके बाद से इसके राजनीतिक मायने तमाम जानकार राजनीतिक पक्ष निकालने लगे हैं। वो कह रहे हैं कि अगर आप चुनाव लड़ते तो उससे महाविकास आघाड़ी, जो कि उद्धव ठाकरे, शरद पवार और कांग्रेस का गठबंधन है, उनको नुकसान होता और इससे महायुति को फायदा होता। तो इस पे लोग मायने ये भी निकाल रहे हैं कि क्या शरद पवार जो आज खुश दिख रहे हैं आपके इस फैसले से, वो आपके इस फैसले का समर्थन कर रहे हैं, स्वागत कर रहे हैं, तो क्या इस फैसले के पीछे शरद पवार का कोई फोन आपके पास आया था? क्या शरद पवार ने आपसे ऐसा करने को? हाँ, ऐसा भी लोग कह रहे हैं, ऐसा है क्या? पवार काही नाही, पवार इथं यंत्रणा कोणाकडे, सरकार शिव देव म्हणा, फोन आलाय ती बही टाकून त्यांना जेलमध्ये, असं तर लय टाकत होतो. हे असलं काहीच नाही. मी काय सांगितलं तुम्हाला की बाबा माझा समाज माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.
कोणाचा फोन आला आणि पुढं भाजपचा आला आणि पुढं देवेंद्र फडणवीसचा फडणवीसचा आला, असलं काय नाही याचं. कोणी मागं नाही पुढं नाही. आम्ही एक होत नव्हतो, आम्ही एक झालो, हेच पचत नाही आहे लोकांना, त्यांच्या पचनी नाही पुढे. आणि निर्णय घेणं समाज हिताचा मला बंधनकारक. कुठं मी अचानक कसला तरी निर्णय घ्यायचा आणि समाज फसवायचा हे मला योग्य वाटत नव्हतं. कारण कधी काळी हा समाज एक होत नव्हता, आज एक झाला पूर्ण ताकदीने. आणि हटत पण नाही आहे मागं आता कोणाला. हे तर उलट वाट बघते मी काय म्हणतो, हे म्हणते सांगा काय करायचं, यांना नुसतं पाडा म्हणूनच तर धनी. आणि फायदा फिदायचं काही घेणं नाही आम्हाला. कोणाचा फायदा होणार आहे कोणाचा नाही होणार आहे याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं. कारण आम्हाला आमच्या समाजाचा किती फायदा होईल ते मी बघ. आणि तेही समाजाच्या फायद्यासाठीच करायचं होतं. 4-2 जण तिथं बोलायला पाहिजेत आपले, हेही समाजासाठीच करायचं होतं, आमच्यासाठी नाही. परंतु ते एका जातीवरती निवडणूक लढवायचं म्हणल्यावर ते शक्य नव्हतं. माझा जर दुसरा असता ना, म्हणलं असता लढा आणि या 100-150 जण उभं राहिले असते. त्या 100-150 लोकांसाठी 6 कोटी मराठ्यांचं वाटलं करू शकत नव्हतं ना. म्हणून नाराज होतील. आता खूपच चूक होते आमच्याकडे. मरणाचे भावी आमदार, रोज भावी आमदारच होते अंतरवली, दुसरं माणूसच नव्हतं. मग यांच्यासाठी मी 6 कोटी मराठा नाराज करू नाही करू शकत मी. म्हणून ते नकोच होतं. आपला लढा जिवंत ठेवायचा. तुम्ही अगोदरचा प्रश्न विचारला होता की याचा फायदा त्याचा फायदा किंवा 2 गट होती की समाजात. काय असतं, ज्यावेळेस समाज सांभाळायचं ठरवतो आपण, त्यावेळेस आपण पाठीमागच्या सुद्धा हिस्ट्री बघायच्या असते. कोणाच्या आंदोलनामुळं, कोणाच्या चळवळीमुळं लढे बंद पडले, का पडले, तर ते एकटे जाण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांचे आंदोलन आणि चळवळी बंद पडलेल्या. इथून पाठीमागच्या त्या बंद पडलेल्या मी तो पूर्ण अभ्यास केला होता. म्हणजे जयप्रकाश नारायण साहेबांच्या पासून 30 चळवळीत आत्तापर्यंतची ही अंतरवालीची चळवळ मराठी इथपर्यंत आहे. म्हणजे 70-80 वर्षात ज्या ज्या चळवळी झाल्या त्याच्यावर आपण सगळा फोकस केला आणि त्याला छत्रपती शिवरायांच्या हिंदुत्वाचा विचार जोडला. फसायचं कसं नाही, फसायचा अंदाज दिसला त्यातून बाहेर कसं पडायचं. कारण एका जातीवरती निवडणूक आपण लढू शकत नाही हे डोक्यात आलं. आणि बाकीच्या चळवळीमुळे त्यांचे लढे का बंद पडले हे लक्षात आलं. आपण जर एका जातीवर गेलो तर त्यांच्यासारखंच आपलं सुद्धा होईल. आपल्यासोबत जर आणखीन 1-2 जाती असल्या, समीकरण जुळलं, तर आपण जे चळवळीचे लढे पहिले बंद पडलेले ते मोडून टाकू शकतो. आपण बंद पडू शकत नाही, पण एकट्या जातीवर गेलं तर मोडू शकतो, लढा बंद पडू शकतो. हे लक्षात आलं. 100% एका जातीवरती लढा बंद पडला आणि मला लढा बंद पडू द्यायचा नाही. आणि तो आता सुरू आहे. उनका यही कहना है कि जो शरद पवार है उनको लेना देना नहीं. हमारा आंदोलन अलग है, हमारा चळवळ अलग है, हमारे आरक्षण की मांग अलग है. और जो भी राज्य में हम लड़ाई लड़ रहे हैं समाज के लिए लड़ रहे हैं. जो हम आज तक हमने देखा है जितने भी आंदोलन हुए वो खत्म हुए हैं. हमारा आंदोलन अलग है और ये जारी है. जयप्रकाश नारायण जी का नाम लिया। वही जयप्रकाश जी ने आंदोलन किया. अभी तक उनके उन्होंने क्या वहाँ से अब तक जो आंदोलन हुए वो सब बंद थे, फेल हो गए, कुछ मिला नहीं. उनकी जरानी पार्टी की मांग उनको करना चाहते हैं कि जो आंदोलन उन्होंने खड़ा किया है उसे कम से कम उनकी जाती के सर्टिफिकेट तो लोगों को मिले. उन्होंने कहा नहीं मिला, कहना था. म्हणजे जे आंदोलनं झाली जयप्रकाश नारायण साहेबांपासून तर मधल्या काळात शेतकरी आंदोलनं झाली, शेतकरी चळवळीचे मोठमोठे संघटनेचे आंदोलनं झाले. दिल्लीला आता शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन 1-2 वर्षापूर्वी झाले. अशा अनेक चळवळी होत्या की ज्या चळवळी बंद का पडल्या. आणि छत्रपती शिवरायांचा लढा सुरू झाला त्यावेळेस ते स्वराज्य निर्माण होईपर्यंत बंद का नाही पडले. म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या चळवळीपासून सगळ्या चळवळी आपण त्याच्याशी जोडले. हे फेल का झाले आणि आपल्याला का फेल व्हायचं नाही सगळं. म्हणजे एक नाव घेतलं जयप्रकाश नारायण यांचं, म्हणजे त्यात तोच अर्थ नाही. तर आजपर्यंत आंतरवालीपर्यंतचं मराठ्यांचं आंदोलन हे सगळे मध्ये झालेले 70-80 वर्षातल्या आंदोलनाचा आपण सारासार त्याला जोड केलं. मग बाकीचे आंदोलन असतील, पटेल असतील, गुर्जर असतील, जे जे आंदोलनं झालीत आत्तापर्यंतचे सगळे आंदोलनं याला जोडले. काहींचे उपोषणं झाले तेही जोडले त्याला. मग का याच्यात नेमका फॉल्ट काय झाला आणि आपण त्याचा अभ्यास करून काम करतो. आपण असं उठला की लगेच पळतो असं करत नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेतो आणि निर्णायक भूमिका त्या दिवशी घेतली की आपल्याला निवडणूक एका जातीवर लढवायची नाही आणि माझा समाज खुश आहे त्याच्यावरती. सामान्य आम्हाला गरीबाला गरजवंताला जी गरज आहे ती, आम्हाला राजकारणाची गरज नाही, मला नाही आणि माझ्या समाजाला नाही. जे राजकारण करणारे 500-1000 ते नाराज झाले, नावीलाज येतात झाले तेव्हा, परंतु मला समाज बघावा लागेल. ते नाराज व्हायसाठी का समाज मारू इकडं.
उनका जो 70-80 साल में किसानों के आंदोलन थे वो सब मिला नहीं मिला, मगर जो हमने आंदोलन किया उसमें हमको फायदा हुआ है। और जो आंदोलन बंद क्यों गिरे, उनका ये भी कहना वो क्यों बंद गिरे, हमारा क्यों चाहिए। जैसे छत्रपति शिवाजी महाराज का हिंदुत्व है, हमको मानते हैं, उन्होंने जो लड़ाई लड़ी जीते, हमेशा जीते, वैसे हम भी जीते, ऐसा कहना। ये जीत क्या होगी मैं ये जानना चाहता हूँ। आप लंबे समय से लगातार आंदोलन कर रहे हैं, आपने कहा कि चुनाव में आप अपने प्रत्याशी नहीं उतारेंगे, तो अब जब गांव-गांव आप घूम रहे हैं, अब चुनाव का मौसम है, तो क्या आप जब लोगों से मिल रहे हैं तो उनसे चुनाव के लिए कोई अपील कर रहे हैं कि फलानी पार्टी को समर्थन करिए या इनको करिए, क्या बोल रहे हैं लोगों से इस वक्त? आपका आंदोलन का क्या चल रहा है? नाही, मी राजकीय त्यांना काही सांगत नाही, कोणत्या पार्टीला करा कोणत्या नका करू, आणि त्यांची इच्छा आहे सांगावं म्हणून. हो, त्यांची इच्छा आहे सांगावं म्हणून. मी सांगत नाही. शेवटच्या टप्प्यात आम्ही डाव साधू. मराठ्यांचा डाव असा असतो, पूर्वी गोफण असायची, तुम्हाला नाही कळायची ती गोफण. तयार होता तर पंचम आते ते खेळ जो गोपन ते आमचं असं असतं, ते गोपण माळ्यात राखायला गेलं की त्याला माळा करायचा, आणि पाखरा आले की ते गोपणीला हे करायचं. टप्प्यात आलं की वाजेला. जर लई एडवण करायला लागले, टप्प्यात आलं की वाजेला. अभी घूम रहे हैं हम, समाज से बात करते हैं, मगर क्या कहना चाहिए वो हम नहीं कहते, मगर वो जानना चाहते हैं कि मैं क्या कहना चाहता हूँ, वो समझ जाते हैं कि मुझे क्या कहना चाहिए। अब जैसे मैं ये जानना चाहता हूँ कि आपका जो आरक्षण का आंदोलन है उसकी मुख्य मांगे क्या हैं? एक तो जो लोग बताते हैं कि भाई आप चाहते हैं कि जो ओबीसी का आरक्षण है उसी के तहत मराठा समाज को भी आरक्षण मिले, और क्या मांगे हैं? मतलब मैं चाहता हूँ कि जो देश के जो हिंदी पट्टी के लोग भी हैं वो भी जानना चाहते हैं कि आपका आरक्षण का आंदोलन है क्या? नाही नाही, मागे काहीच नाही आमची. तेवढीच मागे एक की मराठा आरक्षण ओबीसीतून पाहिजे, ते आम्ही घेणार आहे. त्याबरोबर आम्ही धनगर मुस्लिमांच्या आरक्षणासाठी सुद्धा आग्रही, त्यांना सुद्धा गोरगरिबाला मिळाला पाहिजे, तुम्ही भेदभाव नाही केला पाहिजे. ही आमची मागणी. शेतकऱ्यांची सुद्धा आम्ही मागणी केलेली की संपूर्ण कर्जमुक्ती शेतकऱ्याची झाली, कर्जमाफी नाही, मला माफी नाही पाहिजे. आणि एकदा आरक्षणाचं संपलं नेलं पुढं शेतकऱ्याचाच मुद्दा घेणार. मी यांना असं बेजार करतो ना, हे म्हणले पाहिजे लय बेकार आंदोलक लागला, सगळे शेतकरी घेऊन जातो कोणकडे. कर्जमाफी पाहिजे. शेतीच्या मालाला भावच नाही, नुसती शेतीत आम्ही कामं करायचं रात्रंदिवस, त्याला भावच नाही. मग तुम्ही 70 वर्षात दिलंय काय आम्हाला? जेव्हा आमदारी तुम्ही विकास करतो, ते येतो माल निवडून द्या, विकास काय केला तो? डांबरी टाकी, संडास बाथरूम टाकी, 2-4 मध्ये विकास आणि ते उपकार केला का? ते तो कामच आहे प्रतिनिधीचा विकास करणं. त्यात पैसे कमी तू येऊ, कारण आमच्याकडे आलता तेव्हा कमांडर गाडीत आलता, आता 60 लाखाची गाडी घेऊन येतो. मग कुठं कमी पैसे बरेच कांदाला गेलता काय? आमच्याकडे मालाला भाव कसं काय नाही, तेच सांगते ते आम्हाला. कधी आलं ना तेच सांगणार आहे, तुमचा विकास करतो आम्ही, मला निवडून द्या. तू विकास काय करतो? तो पोरग परदेशात पाठील, आमचं गेलं ऊस तोडाय. तुम्ही शेतीच्या मालाला भाव नाही, लाईट सुद्धा नाही, रातची लाईट आली ते वावर पुढे दिसत नाही, पाण्याच्या मोटरीचं ते पेटी सापडत नाही, अंधारात काय बघायचं? साप आहे, इचू आहे, काटा आहे, जनावर आहेत, प्राणी आहेत, पाणी पण नाही, आरोग्याचं नीट नाही. सरकारी दवाखान्यात जायचं म्हणलं लोकांना टेन्शन येतं, शाळा नीट नाही. तुम्ही केलं काय? आमचं पीक विमा नाही. आता शेतकऱ्यांचं सरकारनं 1 रुपयात पीक विमा भरला होता, त्याचे हप्तेच नाही भरले. त्या कंपनीवाले म्हणजे आम्ही पैसे देत नाही, कारण सरकारनं ते हप्ते नाही भरले. मग तुम्ही काय करता नेमकं? नुकसान नाही, भरपाई नाही, अनुदान नाही, हे करतेत काय हेच आम्हाला कळत नाही. हे लाईट पोल आहेत ना, हे 72 आहेत, हे अशी वाकलेत, यांना आणखी पोलच बदलून नाही झालं, म्हणून शेतकऱ्याच्या आत्महत्या व्हायला लागलं. आमच्या ज्या त्यांच्याकडे मागण्या दिल्या त्या तर आम्ही घेणार आहेत, पण टप्प्याटप्प्यात जाणार आहे. मात्र या महाराष्ट्रातल्या जनतेने जे स्वप्न माझ्याकडून बघितले ना, आनंदाचं सुखाचं स्वप्न, ते मात्र मी पूर्ण करणार. जीव गेला तर हरकत नाही. हा, एक ही मांग है कि मराठा समाज को ओबीसी में से आरक्षण मिलना चाहिए। उसी मांग के साथ धनगर और मुस्लिम को भी आरक्षण मिलना चाहिए, ये भी उनकी मांग है। और जब ये मांगे पूरी हो जाएंगी तो उससे अलग होकर आगे चल के किसानों का आंदोलन छेड़ेंगे। किसानों की किल्लत है, जैसे बिजली का है, पानी का है, वो अब तक जो 70 साल पहले लाइट के खंभे किए थे, पोल खड़े किए थे, वही आज भी है। शेती माल, जो किसानों का फसल है उसको भाव मिलना चाहिए। जो किसान कर्जा लेता है वो माफ़ी नहीं तो मुक्ति चाहिए उन्हें।
एकदम से मुक्ति चाहिए, ये मांगे हुई। मैं कुछ समझ भी रहा हूँ, अब थोड़ा सा मुझे लगता है महाराष्ट्र घूम रहा हूँ, कुछ समझ में आने भी लगा है। कुल मिला के आप कह रहे हैं नेताओं को हिसाब देना पड़ेगा कि जो भी काम करते हैं, और जो कर्ज माफी नहीं, कर्ज से पूरी मुक्ति चाहिए। और आपने एक बात और बोली, मुझे लगता है मैं समझ रहा था कि जो नेता लोग हैं वो बड़ी बड़ी गाड़ियों से कैसे चलने लगते हैं, 60-60 लाख रुपए की गाड़ी कैसे खरीद लेते हैं, इन सब चीज़ों को भी जवाब देना पड़ेगा। आप कह रहे हैं जनता से जवाब मांगा करो नेताओं से, इस तरह की अपील भी आप कर रहे हैं। अब जैसे कि बाहर हम लोगों को जो औरत में रहते हैं उनको ये लगता है कि मराठा जो समाज है महाराष्ट्र में वो सबसे बड़ी बिरादरी है। अगर आप संख्या के लिहाज से देखेंगे प्रभावशाली है, ज़्यादातर मुख्यमंत्री इसी समाज से रहे हैं, ज़्यादातर नेता इसी समाज से आते हैं। तो बाहर के लोगों को ऐसा लगता है जब मराठा इतना डोमिनेंट कास्ट है यहाँ का, तो उनको क्यों आरक्षण चाहिए? मैं समझता हूँ, आप चाहता हूँ आप समझाओ लोगों को कि क्यों ज़रूरत है मराठा। नाही ती सोचच गलत आहे. कारण तुम्ही श्रीमंत आहेत म्हणजे तुमची भावकी असू शकत नाही, तुमचं गाव असू शकत नाही. मुख्यमंत्री आमचे आहेत म्हणजे काय आमचा सगळा समाज श्रीमंत नाही. त्या गरिबानेच त्याला श्रीमंत याच्यासाठी केलं, निवडून यासाठी दिलं, मंत्री आणि आमदार यासाठी बनवलं की तो आमचे प्रश्न मांडी, आम्हाला आयुष्याचं दे. त्याने नाही दिलं, ते मोठे झाले आणि बाकीच्या राज्यांना असं वाटायला लागलं, बाकीच्या स्टेटमध्ये अशी गलत माहिती गेली, त्या मराठा समाज श्रीमंत आहे त्यांना आरक्षणाची काय गरज आहे. आर्थिक निकषात आम्हाला घ्या म्हणते, पण मागास या राज्यात आणि देशात फक्त मराठा सिद्ध झाल्यात मागासवर्ग आयोगाकडून, बाकी एकही जात झालेली नाही. याचा अर्थ असा आहे की माझा समाज गरीब आहे आणि हे लोक नेमकं ह्या गरिबांना मोठं होऊ देत नाही. ज्या कारणानं आपण त्यांना तिथं पाठवलं होतं त्या कारणाचं कामच ते करत नाही. ते इकडं आम्हाला थोडं थोडं देणार. म्हणजे आता आम्ही काय मागितलं, उदाहरणार्थ रिझर्वेशन आरक्षण मागितलं, त्याने आरक्षण नाही दिलं आम्हाला. आम्हाला 1500 रुपये दिले लाडक्या बहिणीला. उलट सगळं उलट खेळत येते. आम्ही त्यांना आरक्षण आयुष्यात द्या म्हणतो, ते 1500 रुपये देतात. 1500 रुपये आयुष्याला पुरते का आमचं? आणि लाडक्या बहिणीला दिले पैसे, हरकत नाही, चांगली योजना आहे. आणि दाजीचं काय करतो? दाजीचा फेस पाडून राहणार काम करू करू दाजीच्या मालाला भाव देतो का? भाच्याला सुशिक्षित बेकार येते, भाषण भाषी, त्यांना नोकऱ्या नको. आणि ते आम्हाला असलं नाही दिलं. आता दिवाळी झाली बघा, आता मी म्हणलं म्हणून दिलं नाही वाटतं ते आनंदाचा शिरा. नाही तर ते आम्हालाच नाही दिलं आनंदाचा शिरा. ते भोंगे लागले, डाळ साखर ते तसली, ते तेल तर पांढरं फकाटे, काय वंगण टाकलं का असलं देते आम्हाला. आम्ही एक मागतो दुसरं देते आम्हाला. आम्ही शेतकऱ्याचं कर्जमाफी मागतो, ते देत नाही, ते दुसऱ्याला महामंडळ देते. आम्ही आरक्षण मागितलं, दुसऱ्या जातीला दिलं, आम्हाला दिलं नाही. सगळं उलट्या खोपडीचे. त्यामुळे ह्या बारीने हे लोक पाडणार, त्याला पाडणार आहे रे. करेंगे जो बड़े मराठा है ना, होते जो मराठा वर्ग बहुत ज़्यादा है, बड़े मराठा उनकी बिरादरी है, वो तो बड़ी नहीं है. उनका जो काम पड़ता है वो लोग करते हैं. और पुढे दिलं माझ्या हाँ, जो योजना लाई है सरकार ने, लाडली बहन, वो लाडली बहन योजना रहेगी. मग जीजा का क्या है, उनके बच्चों का क्या, बच्चों का आरक्षण चाहिए. आता मैं ना उसका क्या है? कह रहे हैं कि जो आप मांगते हैं उसका उल्टा सरकार देती है. आप आरक्षण मांग रहे थे ओबीसी में, उन्होंने आपको 10% अलग दे दिया. आप किसानों के लिए मूल्य मांग रहे हैं, उन्होंने लाडली बहना दे दिया. तो आप कह रहे हैं जो आप मांगते हो उसका उल्टा सरकार देती है. हम बात करेंगे अब सरकार की. देवेंद्र फडणवीस 2014 से 19 मुख्यमंत्री रहे, फिलहाल वो डिप्टी सीएम है. और बीच में 2 साल के लगभग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री रहे, और फिलहाल एकनाथ शिंदे. ये 3 मुख्यमंत्री पिछले हमने 10 साल में देखे हैं. आप कैसे प्रदर्शन आंकते हैं इन तीनों मुख्यमंत्रियों को? पहले देवेंद्र फडणवीस के बारे में जानना चाहूँगा मैं आपसे, जो 14 से 19 रहे, और उसी दरमियान कहा जाता है कि आपका जो आंदोलन है वो तेजी से आगे बढ़ा. कुछ लोग ये भी कहते हैं कि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बने इसीलिए आपने आंदोलन किया, इसीलिए आपने आंदोलन को तेज किया. क्या ये पूरा आंदोलन देवेंद्र फडणवीस के खिलाफ है, उनको गिराने के लिए, ऐसे भी लोग कहते हैं? ऐसा है क्या? लोक नाही म्हणत, लोक म्हणत नाही, तेच म्हणते. लोक म्हणतच नाही. त्याला याच मराठ्यांनी 106 आमदार निवडून दिले. 106 थोडा आकडा नाही आहे. तो उलटाला, तो काय खूप जातीवादी विषय खुन्नस आहे त्याचा. तो लोकांकडून घेऊस तर गोड बोलतो. जसं की तुम्हाला एक उदाहरण सांगतो, निवडून येऊस तर ते हिंदू म्हणतो, म्हणजे मी हिंदुत्ववादी असं म्हणतो. सकाळी
दुपारच्याला म्हणतो मग रक्त ओबीसीचं TN. तिसरा पारा म्हणतो मग पुरोगामीचं रक्त. याचं रक्तच कोणाचं मिळाला का ना नेमकं सगळं भाजप पण आरक्षण संपून टाकलं त्यांनी एकट्याने. इतकं विचित्र प्राणी ते वेगळाच दिसतो परत वर वेगळा खाली वेगळा. त्याला काय झालंय मराठ्यांविषयी मला कळतच नाही. त्याला काय द्वेष एवढा मराठ्यांचा मी कळतच नाही. मी तर गरिबासाठी मागतो. मी संधी दिली त्यांना. तुम्हाला संधी आहे. मी राजकारणाचं नाव सुद्धा घेत नाही. तुम्ही आमचं आरक्षण आम्हाला देऊन टाका. त्याने आम्हाला नाही दिलं, दुसऱ्या 17 जातीला दिलं मुद्दाम. इतकी खुन्नस आहे त्याला मराठीची. त्यामुळे मराठी संपवणार. मराठी जेवत नसते खुन्नस देणार. मराठा जिथे असे हे मराठी एकदा हाणीत निघाली होती तिकडं आणि पाच कटक घेतले नुसतं दांडी नाही ठोकीत होती. एकदा का मागायला लागले नाही नुसतं असे सटके हळद सुद्धा लावता येत नाही. त्यामुळे हे कार्यक्रमच लावणार. एकदा पाडीन म्हणणार हे पाडणार. कहते फडणवीस के बारे में वही कहते हैं कि हम उनके खिलाफ है. मराठे पानीपत तक गए, मारते गए, तो मराठों की बात को कोई लगे नहीं, ऐसा उनका. एकनाथ शिंदे के बारे में कहा जाता है कि उनसे आपकी बातचीत होती है. कुछ लोगों ने हमको ये भी बताया, मैं कहीं पढ़ रहा था उसमें लिखा था कि एकनाथ शिंदे, आपने कहा ऐसा, एकनाथ शिंदे अगर मुख्यमंत्री का चेहरा होते हैं तो आप उनका साथ देते हैं. ऐसा कुछ बात हुई क्या? ऐसा कुछ आपके विचार हैं क्या? एकनाथ शिंदे के बारे में क्या सोचते हैं? नाही अजिबात काय संबंधच नाही ना. मी तुमचा मोबाईलच्या प्रश्नाचं सांगतो की देवेंद्र फडणवीस सरकार आलं म्हणून तुम्ही विरोध करताय असं म्हणते. साष्ट पिंपळगाव म्हणून गाव आहे. तिथं आंदोलन महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात. त्यावेळेस उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. शरद पवार त्याचे पूर्ण लीड करत होते. मी त्यांना सुद्धा घोडे लावलेले. सरकारमध्ये असला की तो कोणी असो मी सोडत नाही, माझ्या जातीच्या बाजूला राहतो. आता यांचं सरकार आहे मग यांनाच मागणार ना. आता हे गाव आहे, या गावात सरपंच जो असेल त्यालाच मागणी करणार ना गाव. पाड्याला सरपंचाला मागणी कर, पाड्याला दगडात नाही आणायचं. ते म्हणून मी पडलो मला काय मागणी करतो गावातले खड्डे बुद्धाचे सरपंच सांग. मग आता सरपंच कोण आहे सध्या? सरकार. उपसरपंच देवेंद्र फडणवीस सध्या. हिटरच ते गाड्या मोडायच्या, बंद करायच्या, करायच्या, त्याचंच काम असते. त्यालाच मागणार ना लोक, दुसऱ्याला कसे मागू शकतील? हे साध्या मराठ्यांना सुद्धा कळतं. आणि आमचा समाज लय बुद्धिवान. तो बरोबर गप्प बसत असतो घरात, एकाएकीच बाहेर निघत असतो आणि असं मतदान करीत असतो. करून मतदान मस्त मस्त टेन्शन त्यांना. उद्धव ठाकरे की सरकार तब भी वो आंदोलन चलता. सरकार के खिलाफ ये भी थे. उस वक्त उद्धव ठाकरे पीछे शरद पवार, उसके बाद देवेंद्र फडणवीस की सरकार आई, तब भी आरक्षण का आंदोलन चलता. इसलिए हम कोई सरकार के पीछे नहीं, हम आरक्षण की मांग को लेकर आंदोलन करते हैं. देवेंद्र फडणवीस कहते हैं कि और किसी ने तो आरक्षण के लिए कुछ किया नहीं मराठाओं के लिए. हमने तो 10% आरक्षण दिया, हमने उससे पहले 12 और 13% दिया, वो कोर्ट में नहीं टिका. उनका ये भी कहना है जब सुप्रीम कोर्ट में सुनवाई चल रही थी इस मसले की तो उद्धव ठाकरे की सरकार थी, उन्होंने वकील ठीक नहीं लगाए इसलिए आरक्षण वहाँ पर टिका नहीं. और उनका कहना अभी हमने 10% आरक्षण दे रखा है. चुनाव में भी वो यही प्रचार कर रहे हैं मराठा. अपने नेताओं को लगा रखा है, विनोद तावड़े को, पृथ्वीराज चौहान को, तमाम नेताओं को लगा रखा है मैदान पर कि हमने मराठाओं के लिए किया और किसी ने तो कुछ किया भी नहीं. नाही उद्धव ठाकरेंनी केलं नाही ना, वकील नाही लावले. देशात सत्ता तुमची होती, तुम्हालाच मराठीची माया होती, तुम्ही लावायची. वकील जमत नव्हतं का? घालवणार तुम्ही. वकील कोणाचा आहे? श्रद्धे कोणाला म्हणता माणूस? एकदम जीवाच्या माणसाला किंवा देवाला. ते वकील श्रद्धे म्हणतो त्यांना. आमचं आरक्षण घातला, लढायला तोच होता विरोधात. एवढीच अक्कल मराठ्याला आम्हाला आहे. जो श्रद्धे म्हणतो त्यांना तोच आमच्या आरक्षणाच्या खिलाफ वकील केस लढतो. आणि दुसऱ्याला सांगायचं आम्ही दिलं. काय दिलं? आम्ही ओबीसीतून मागितलं. तुम्ही दिलं 10%. ते टिकणार आहे का? नाही. इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50% वर आरक्षण गेल्यावर टिकत नाही. मग टिकणार नाही दिलं कशाला? म्हणजे पुन्हा आमची पोरं फसवायची, पुन्हा नोकऱ्याला लागलेले पोरं घरी येणार आणि फाशी घेणार. आमचं ओबीसीत आरक्षण आहे 1884 पासून. देश स्वतंत्र व्हायच्या, राज्य स्वतंत्र व्हायच्या आधीपासून आहे. सगळ्यात अगोदर ओबीसी आरक्षणात मराठी, त्यातली त्यात मराठवाडा 1884 ते 81 पासून आहे आरक्षणात. आमचे गॅजेट आहेत तसे. आमचं आरक्षण आम्हाला देत नाही, तुम्ही दुसरं का देत आहे? म्हणजे दुसऱ्याला आता 16-17 जातीला आरक्षण दिलं तुम्ही या 15 दिवसात. त्यांना आयुष्यभरासाठी दिलं आणि आम्हाला उडणारं दिलं. म्हणजे ही कुठली सिस्टम आहे? आमचं EWS घातलं तुम्ही देऊ. त्यामुळं मराठा समाजाला त्याच्याविषयी खूप नाराज आहे.
कारण ते खुन्नशीन फक्त आमच्या लोकांचा अपमान करतं, हीन वागणूक देत. शेवटी आम्हाला ते विसरून चालणार नाही ना, कारण शेवटी आमच्या आई बहिणीवर हल्ले झाले. शेवटी आम्हाला मराठ्यांना आमच्या घरातली आई काय आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांची आई काय एकच. शेवटी हल्ला आहे. लाखो पोरावर केसेस केल्या, कितीतरी बळी गेलेत, आमच्या बलिदानं गेलेत आरक्षणासाठी. ते आम्हाला विसरता नाही येणार आणि हे त्याच्यामुळे गेले. आता सुद्धा जाता जाता त्यांनी खुन्नस दिली आम्हाला. आम्ही आरक्षण मागत असून आम्हाला दिलं नाही आणि 16-17 जाती दिलं. मराठा समाज एवढा हुशार आहे ना, स्वतःच्या लेकराचं सुख तर प्रत्येक आई बापाला करतं. अशी माय नसन किंवा असा बाप नसन घरात कितीला वाटतं माझ्या लेकराचं वाढवावं. आणि मी कोणासाठी लढतोय मग? यांना जर राजकारणच करायचंय तर मी त्यांच्या लेकरासाठी लढतो. यांना किती दिवस राजकारण करायचं आणि कशासाठी करायचं यांना राजकारण? मराठा समाजाला, हे समाजाला आपल्या न्याय देत नाही तर त्या राजकारणाला काढी लागू द्या ना. पोरं लागलेत मराठी, इकडे वीस निघायला लागले, नोकऱ्या नाहीत म्हणून. हे का डोक्यात घ्यायचं नाही का मराठ्यांना कधी? त्यामुळे देवेंद्र फडणवीस हा मराठा आरक्षणाचा मारेकरी आहे आणि मराठा समाज सुद्धा संपवायचा त्याच्या डोक्यात. पण त्याला माहीत नाही, जे मराठ्यांच्या नादी लागले ते कायमचे कायमचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे, वकील नहीं दी, ठीक है, और सरकार तो तुम्हारे के ऊपर, तो आपको किन देना चाहिए? जो पुलिस साहब को श्रद्धेय बोलते थे, उम्रत सदावत, वो तो आरक्षण के खिलाफ है. और जो मराठा समाज का जो डिमांड ओबीसी आरक्षण, वो तो मिला नहीं. 10% आरक्षण तो टिकने वाला नहीं. 50% के ऊपर आरक्षण का तो टिकता नहीं. मेरा सहन किसी ही कहता है 50% वाला जो कैप है, आप कह रहे हैं कि उसके ऊपर आरक्षण दिया नहीं जाएगा. जो ये आरक्षण दिया जा रहा है वो कल को फेल हो जाएगा, इसीलिए आप चाहते हैं कि 27% में ही दिया जाए. पर इससे एक ये भी भाव देखा जाता है, चर्चा रहती है कि जो ओबीसी समाज है वो नाराज होता है. उनको लगता है कि उनका हिस्सेदारी जो है उनकी कम होगी. काय हिस्सा कमी होतो त्यांचा. आता 16-17 जाती गेल्या तर नाही कमी झाला. तेव्हा कुठे झोपले होते ओबीसीचे नेते? त्यांना वाटतंय ना ओबीसीचं आरक्षण कमी नाही झालं पाहिजे. म्हणजे 17 जाती आत घातल्या त्यावेळेस त्यांनी म्हणायला पाहिजे होतं एक जाती आत घालू नका. मराठीच आरक्षणात घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला वाईट वाटतं. तसं पाहिलं तर आरक्षणात पूर्वीपासूनच आम्ही आहेत. 1884 यांना 1967ला आरक्षण मिळालंय ओबीसीला, 1990ला मिळालं, 1954ला मिळालं. आमचं 1884 ते 81 पासून आहे. गणित घेत आहे का त्याच्या गणभजबळला काही थोडंफार? आम्ही किती दिवसाचे आहेत आरक्षणात? फक्त आमचा समाज असा आहे की आज आपल्याकडं 5 एकर जमीन आहे ना, ती आपल्याला लागत, चला खातो तरी खाऊ द्या, या भूमिकेचे आमचे लोक आहेत. पण आज आता आमच्या नावावर 7/12 आहे, त्याला खायला दिली ती, आता आम्ही ते मागतोय तर तो म्हणतो ही जमीन माझी आहे, 7/12 आमच्या नावावर, फक्त तुला खायला दिले तो म्हणतो आमची. ही झाली ओबीसीची परिस्थिती. म्हणजे नेत्यांची, ओबीसीची नाही. गोरगरीब ओबीसीला वाटतं मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्या नोंदी निघाल्या. आमचं 7/12 आहे. तसं आरक्षणाचे गॅजेट आहेत आमच्याकडं. यांना गॅजेट नाही, काय नाही, काहीच नाही. मंडल कमिशन नियुक्त केला आणि त्या मंडल कमिशननी इंग्रजाची जनगणना घेतली 1931. मला वाटतं 1952ला मागं पुढं होईल काय, भास्करराव जाधव साहेब आंतरराष्ट्रीय परिषदेला गेले होते. त्यांनी ओबीसीची यादी तयार केली होती. तीच ओबीसीची यादी उचलली मंडळानं. जनगणना करायची सांगितली, केली नाही. इंग्रजाची जनगणना होती 1931ची, ती उचलली. आणि माग ज्या जाती तुम्हाला आरक्षणात घालायच्या त्या मागं सिद्ध करा असं सांगितलं होतं. त्याने मागं सिद्ध नाही केला. तोच अहवाल घेतला आणि व्ही पी सिंग सरकार समोर ठेवला आणि व्ही पी सिंग सरकारनं ते ओबीसींना आरक्षण लागू केलं. कसला सर्वे नाही, काहीच नाही. आमचे सर्वे 4दा झाले. 4ही आयोगात आम्ही मागा सिद्ध आहे, तरी आम्हाला आरक्षण. म्हणजे आमच्या लोकांनी नेमकं असं काय पाप केलंय? तुम्हाला कुठं धक्का लागतोय कशात? आमचंच तुम्ही खाताय आतापर्यंत, तुमचं तुम्हाला राहत आहे, पण ते नियत बदलली, असा खेळ झाला. पण मी मिळवणार आहे, कोणी पण आडवा येऊ दे, मी मिळवणार. 1881 से ओबीसी में जाती है, फिर भी मराठा आरक्षण आंदोलन मराठा आरक्षण को लेकर मराठा आंदोलन करता है. मंडल कमीशन से जो ओबीसी को आरक्षण मिला, उन्होंने जो जनगणना सूची है 1981 वो उठाई और वो वीपी सिंह सरकार को दी 1931 और 1931 की वो एक सूची उठाई और वीपी सिंह सरकार को दी. और उसी आधार पर ओबीसी जो ओबीसी में है अभी जाते हैं उनको आरक्षण मिला. और दूसरी तरफ जो मराठा समाज करीब 1981 से ओबीसी में कोई भी जाती है उनको आरक्षण नहीं मिला.
और दूसरी तरफ जो 17 जाति अभी जो ओबीसी में लिए उन्होंने मांग भी नहीं की थी, फिर भी उनको ओबीसी में लिया गया। तो दूसरी तरफ मराठा समाज आंदोलन करता है, फिर भी मांग पूरी नहीं कर रहा। आप कह रहे हो उस समय ठीक से सर्वे नहीं हुआ, तभी आप लोग उसमें आ नहीं पाए। ये गलती हुई थी सरकार की तरफ से, अब इसको ठीक किया जाना चाहिए, इसीलिए आपको 27% में देना चाहिए और ओबीसी को नाराज नहीं होना चाहिए। आप मानते हैं कि आप उसका हिस्सा हैं पहले से ही, ये कोई नई चीज़ नहीं है, उस समय के सर्वे में गलती हुई, आप ये मानते हैं। अब जैसे कि अभी हमने चुनाव नाही. आमच्या सर्वेमध्ये नाही, आमच्या अहवालामध्ये गलती नाही झाली. त्यांचा अहवाल जे ओबीसींना आरक्षण दिलं मंडल कमिशननं, त्यांनी सर्वेच नाही केला, त्यांनी मागास सिद्ध पण नाही केलं कुणाला, त्यांनी जनगणना पण नाही केली, त्यांनी ओबीसीची यादी पण तयार नाही केली. त्याची गलती आमचं नाही. आमचा गायकवाड आयोग होता त्याच्यात मागास सिद्ध आहेत आम्ही. आता सुक्र समिती होती त्याच्यात मागास सिद्ध आहेत आम्ही. राणी समिती होती त्यावेळेस होतो आम्ही मागास सिद्ध ते नाही आहेत तरी त्यांना दिलंय. मंडल कमिशन ने जो अहवाल किया उसमें वो ओबीसी में नव्हती, ये ओबीसी जो जाति ओबीसी में थी वो नहीं थी, वो अहवाल ही गलत है। जो हमारी मराठा जाति की जो गायकवाड़ समिति है, शुक्रिया समिति है, उसमें तो मराठा समाज ओबीसी में है। आप देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के बारे में क्या सोचते हैं? वो कैसे लगते हैं आपको? ओबीसी लीडर खुद को अपने आप को बताते हैं, लगातार 3 बार से प्रधानमंत्री वो बने हैं। हालांकि इस चुनाव में मराठवाड़ा रीजन में और पश्चिमी महाराष्ट्र रीजन में आप लगातार घूम रहे थे, वो कहते हैं मराठा आंदोलन का असर रहा, जिससे उनकी सीटें यहाँ पर काफ़ी कम हुई और जो बीजेपी का आंकड़ा है वो ऊपर 240 पार नहीं कर पाया। कैसे देखते हैं इसको? नरेंद्र मोदी कैसे लगते हैं और यहाँ जो आपकी रीच है उससे क्या भाजपा को नुकसान हुआ है? कशी दिखते म्हणजे मतलब कैसे लगते हैं आपको? मला काय करत आता काय मला काय कशी दिखते मला कळलंच नाही काय म्हणते. कैसे लगते हैं त्यांच्याबद्दल काय आप? म्हणणं आहे? कैसे नेता लगते हैं नरेंद्र मोदी? त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे? लय छान म्हणणं मग त्यांना सांगितलं होतं शिर्डीला आले तेव्हा ते दोघं आले ते दोघं सख्खे मावस भाऊ चुलत भाऊचे दोघं त्या टायमाला सांगितलं होतं की मराठ्यांना आरक्षण द्या, तुम्ही लक्ष घाला. देवेंद्र फडणवीस मराठी विरोधात राहील त्यांनी सांगितलं. ते घेतेच सभा आता इकडे वादड्यांचे तिकडूनच घेऊन येते दिल्ली सभा आणते. ते सभा घेतली की मी दुसऱ्या दिवशी घेतो वरकडून लावतो सगळं. ते लोक जोडले की मी हीच करून टाकतो. त्यांनी सभा झाली मी आताच करणार. त्यांनी सभा घेतल्या की मी दुसऱ्या दिवशी घेणार. त्यांचं गणित त्यांनी जुळलेलं की मी हेच केलं. वाटलंच कसं केलं आमचं, आम्हाला राग नव्हता यांचा. देवेंद्र फडणवीस आमचा विरोधक नाहीये, म्हणजे मी त्या मोदी साहेबांना नाही म्हणत, देवेंद्र फडणवीसला म्हणतो. कारण त्यांच्यावरती आमचा राग असायचं कारण नाही. हे माणूसच विचित्र आहे. यांनी मराठ्यांचं वाटोळं केल्यामुळं आमचं मराठ्यांचं मनच उठलंय तिथं. नसता हेच मराठी त्यांना सत्तेवर बसवणार. कधी काय ते शत्रू नव्हते, ते विरोधक नव्हते आणि काही असण्याचं कारण पण नव्हतं. पण एवढा भ्याड मोठा हल्ला करायला लावला ना, आमचे शेकडो लोक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले. तेव्हापासून शेवटी जे आमच्या आई बहिणीवर उचलतो त्याला मराठ्यात किंमत नाही दिली जात, जातवान मराठ्यात नाही दिली जात. बाकीचे आता पक्षासाठी पळणारे असले तर त्यांच्याबद्दल मला नाही माहीत, पण जातवान मराठी आई बहिणीवर हल्ला पडल्यावर समोरच्या पक्षाला नेत्याला मोजूच शकत नाही. पिछली बार जब नरेंद्र मोदी और अमित शाह शिरडी में आए थे, उसी वक्त कहा था कि फडणवीस आपको समझाओ, मराठा समाज के खिलाफ मत जाओ, अभी मराठा समाज उनके खिलाफ है। और जो उन्होंने अंतरवाली सराठी में जो भी 14 महीने से आंदोलन चल रहा है, लाठीचार्ज हुआ था, वो लाठीचार्ज देवेंद्र फडणवीस के कहने पर किया गया था। और जो मराठा महिलाओं पर जो लाठीचार्ज करता है, हल्ला करता है, उनको मराठा समाज कभी माफ़ नहीं करता और ये मराठा समाज में रीत है। आखिरी सवाल मेरा आपसे, अब चुनाव हो रहे हैं, चुनाव के बाद सरकार आएगी, आपको किससे अपेक्षा है? जो आपका आंदोलन चल रहा है, जो आपकी मांगे हैं, आपको किससे लगता है कि ये सरकार आएगी तो ये पूरा कर सकती है? किस नेता से आपको लगता है कि ये नेता ठीक है? मैं ये जानना चाहता हूँ, किससे उम्मीद है आपको? किसी से उम्मीद है कि नहीं है ये आंदोलन कभी खत्म होगा कि नहीं होगा? नाही, आम्हाला कोणाकडूनच आशा नाही, कारण हे देऊच शकत नाही. हे दोन्ही सारखेच आहेत, महाविकास आघाडी असो किंवा महायुती, हे देऊच शकत नाही. आमच्यावरच अपेक्षा आहे. आमचा समाज लढू शकतो आणि ते मिळू शकतो, आणि ते आम्ही सिद्ध केले सत्तेत न जाता. 14 महिने झाला आम्ही लढतोय. 2 करोडपेक्षा जास्त मराठ्यांना आरक्षण मिळालं असतं. सत्तेत आम्ही नसून लोक म्हणत होते आरक्षणच नाही आहे ओबीसीत मराठ्यांना. 57 लाख नोंदी मिळाल्या. एका नोंदीवरती 5 जरी धरले तरी 2 करोड मराठ्यांना आरक्षण आतापर्यंत मिळालं. त्यामुळे आमचीच आम्हाला आशा आहे. आम्हीच एकमेकासाठी लढणार. मी मराठ्यांसाठी, मराठा माझ्यासाठी, आणि आम्ही राहिलेले सुद्धा सगळे मराठी आरक्षणात घालणार. हे सरकारचं काय खरं नाही. त्यासाठी आम्हीच झपका दाखवणार होतो. आता आमच्यावरच आमची आशा होती, पण ते हुकलं. महाविकास आघाडी रहो या महायुती रहो,
हमको उनसे कोई अपेक्षा नहीं। मराठा खुद लड़ सकता है, आरक्षण मिला सकता है। जो 14 महीने में हमने जो लड़ाई लड़ी उसमें तकरीबन 27 लाख नौकरी जाति के प्रमाण पत्र नोंदी मिले और उसमें से 2 करोड़ मराठाओं का फायदा हुआ है जो ओबीसी में गए। एक सवाल छूट गया था। अगले इस चुनाव तो आप नहीं लड़ रहे हैं, आपने कहा अपने प्रत्याशी नहीं उतारेंगे, समर्थन नहीं करेंगे। आने वाले वक्त में जो चुनाव होंगे, क्या उसमें आपके प्रत्याशी, आपकी कोई पार्टी, क्या आप राजनीति में आ सकते हैं आने वाले समय में? नाही पार्ट्या फार्ट्याचा नाद नाही आम्हाला. फक्त वर आरक्षण मिळेल ना तुमच्यामध्ये इतकी दिवस फटवायचं नाही मिळालं तर मग त्या टायमाला बघू. मग वर जर ते पुढचं पण तोपर्यंत मिळेलच ना. इतके दिवस नाही मिळायचं म्हणलं 5 वर्षात तर सगळे मराठी आरक्षणात गेलेले राहतील. एवढा मोठा लढा राहील आणि मी तर हटायचो नाही. 1 वर्ष चालू, 2 महिने चालू नाही तर 5 वर्ष चालू आहे. मी तर हटणार नाही. ओबीसी मराठ्यांना आरक्षण मिळून गेल्याशिवाय 70-80 वर्ष गेले. आणखीन का जायना पण मी हटणार नाही. काय फरक नाही पडत ना. आता बुद्ध नव्हतंच तर काय केलं आपण. लढायची वेळ आली तरी लढत राहणार. पण पुढचं राजकारणात जायचं का नाही ते पुढं बघू. पण मी आत्ताच सांगितलं होतं की आरक्षण जर तुम्ही आम्हाला दिलं तर राजकारण आमचा धंदा नाही. तुम्ही आम्हाला आरक्षण द्या, तुमचं राजकारण तुम्ही तुमचा उद्योग बघून द्या. पण तुम्ही आरक्षण नाही दिलं मग पुढचं आता काय सांगू. असं पाड्या त्याला द्या परत काय होऊ शकतं. पुढचं आता काय सांगू शकत नाही. पार्टी वगैरह पक्ष में हमको रुचि नहीं है. हम हमारे कुछ लड़ाई लड़ सकते हैं, हमने लड़के हमारा फायदा भी हुआ है. तो आगे चल के अगर सोच बन गई तो सोच सकते हैं कि राजकारण में आना है नहीं आना है. मगर हमारे को राजनीति में मत खींचो. राजनीति में हमको आना नहीं है. अगर आने आएंगे या फिर गिराएंगे फिर जीत गिराएंगे. ऐसा इनकी हो सकता है. बहुत धन्यवाद मनोज जी, आपका हमें समय देने के लिए, इतनी लंबी बातचीत करने के लिए और हमारे तमाम सवालों की बेबाकी से जवाब देने के लिए. आपको आगे के लिए आपके आंदोलन सबको शुभकामनाएं. बाकी आपने पूरी बातचीत सुनी. मनोज जरांगी पाटिल हमारे साथ थे, उन्होंने तमाम सवालों का जवाब दिया. आपको ये बातचीत कैसे लगी हमें कमेंट बॉक्स में लिखकर जरूर बताएं. देखते रहिए TV9 डिजिटल. शुक्रिया.